महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण पाहतोय डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वतः डॉक्टर प्रतिभा चव्हाण आहेत आपल्यासोबत। काय सांगाल मॅडम, आपण पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहात, पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात, काय अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहात आणि काय आवाहन कराल या मतदारसंघातील जनतेला? खरं तर मी उमेदवारी अर्ज भरण्याची ही माझ्याही आयुष्यातील पहिलीच वेळ आहे। आजपर्यंत 25 वर्ष झालं मी माझं आयुष्य आरोग्य सेवेसाठी, तसंच आमचा जो संत गजानन महाराज शिक्षण समूह आहे तो चालवत असताना आम्ही आमचा एकही मिनिट वाया न घालवता काम करत असतो। पण हे करत असताना माझे सासरे ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांचीही खूप इच्छा होती की राजकारणामध्ये घरातील कुणीतरी एखाद्यानं समाजकार्य करण्यासाठी असावं आणि त्यांच्या इच्छेचा मान ठेवून तसंच जिल्ह्याचे नेते आपले मुश्रीफ साहेब, नंदाताई बाबुळकर ताई, राजेश पाटील साहेब आणि माननीय भैयासाहेब पताडे तसेच पताडे मॅडम या सगळ्यांच्या आग्रहाने व त्यांच्या पाठिंब्याने मीही ठरवले की सर्वांना उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे आहे आणि त्याकरिता मी पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तसंच पंचायत समितीच्या या उमेदवारी अर्ज भरताना येथील जे कामाचे स्वरूप आहे त्याची सर्व माहिती करून घेऊन मी या ज्या सरकारी योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करणार आहे। माझी आरोग्य सेवा अजिबात खंडित न होऊ देता माझी सेवा ती मी चालूच ठेवेन। त्याबरोबर मी हेही जादाचे काम करून माझं डिव्होशनली माझ्या प्रोफेशन बरोबर याही कामासाठी मी माझा वेळ देऊन जनतेच्या हितासाठी मी कार्यरत राहायचं ठरवलेलं आहे। चव्हाण कुटुंब जे आहे हे शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे। याचा फायदा या मतदारसंघातील जनतेला कशा पद्धतीने होऊ शकतो? थोडक्यात सांगायचं झालं तर रोजगार असेल किंवा आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर पंचायत समितीच्या कामांतर्गत आरोग्य सेवा हा एक मुख्य भाग येतोच, पण आमची जी संस्था आहे याच्यामध्ये आज जवळजवळ 1300 कामगार आहेत। तर ह्या सगळ्यांचा आपल्याला कुठे ना कुठे उपयोग करून घेऊन जनतेपर्यंत पोहोचता येऊन तिथल्या समस्या सुद्धा आपण समजावून घेऊ शकू किंवा हे काम करत असताना मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पण जितकं शक्य असेल त्या समस्या समजावून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या शिबिरांचं आम्ही आरोग्य शिबिरांचं आयोजन करू शकतो। जसं की स्त्रियांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर पॅप्समिअरची तपासणी असेल, कॅन्सर पूर्व तपासणी, आजकाल HPV अवेअरनेस प्रोग्राम आहे, त्यात कितीतरी पॅरेंट्सनी मी बरेच वर्षापासून खरं तर 25 वर्षापासून अनेक शाळा कॉलेजमध्ये जाऊन माझी व्याख्यानं होत असतात, ती सगळी आरोग्यविषयक असतात। त्यावेळेला HPVचं जे वॅक्सिन आहे, जे कॅन्सर प्रिव्हेन्शनचं आहे ते आपल्या सरकारने कित्येक ठिकाणी फ्री उपलब्ध केलं। ते इतकं कॉस्टली महाग वॅक्सिन आहे, पण ते अनेकांनी ते वॅक्सिन घेतलं नाही, तर त्याच्याबद्दल समाजामध्ये जनजागृतीच नाही आहे आणि त्याच्याबद्दल बरेच त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेले होते की ते वॅक्सिन घेतल्याने काहीतरी चुकीचे अर्थ ते पॅरेंट्स काढत होते। तर त्या दृष्टीने सुद्धा माझ्याकडून जनजागृती चालूच आहे आणि ती आणखी व्यापक प्रमाणात मला या अगदी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा ती वाढवता येईल। आणि त्याबरोबर इतर आरोग्याबरोबर शिक्षणाचं आहेच, त्याबरोबर बाकी जी गावातले इतर प्रॉब्लेम्स असतील, मग ते रस्ते असो, गटारे असो, स्वच्छता असो, पाण्याच्या सुविधा असो, या सगळ्यामध्ये मी माझा सहभाग घेऊन मी माझं योगदान देणार आहे। खरंच आहे मॅडम, तालुक्याचं आरोग्य सुधारण्यासाठी तुमचा या पंचायत समितीच्या माध्यमातून उपयोग होणार आहे। काय वाटते डॉक्टर प्रतिभा मॅडमांची उमेदवारी तुमच्या सोबत असणार आहे, पक्षाला आणि तुम्हाला या निवडणुकीला विजयासमोर जात असताना कशा पद्धतीने यांचा फायदा होऊ शकतो? आज जर विचारात घेतला शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीतला जर विचार केला तर मला वाटत नाही कोल्हापूर नंतर एवढ्या सुविधा आणि या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला तर आताच मॅडमने सांगत असताना की 1300 लोकांना रोजगार देणं, आज गडिंग्लज तालुक्यातलं जास्तीत जास्त रोजगार देणारं ठिकाण जर कुठलं असेल तर त्यांचं जे शैक्षणिक आणि आरोग्य युनिट आहे, आज त्या ज्यावेळी सांगत होत्या की त्यांनी सांगितलं की आपल्याला आम्ही आरोग्याच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत सेवा करतोय, पण शासन दरबारी असणाऱ्या योजना ज्या आहेत त्या योजना सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचवायच्या असतील, ज्या डॉक्टर म्हणून ज्यांनी 25 वर्षे सेवा केलेली आहे त्या या विभागाच्या पंचायत समिती सदस्य होणं ही मी म्हणतोय की आमच्या तालुक्याचं भाग्य, की ज्यांना समाज माहिती आहे, ज्यांना गोरगरीब जनतेची जी काही अडीअडचणी असतील, मला वाटतंय त्यांच्या हॉस्पिटल मार्फत जे काही पेशंट तपासले जातात त्या शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, कॅन्सर पासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या योजना त्यांच्या हॉस्पिटलमधून देत असतात। त्यांना माहिती आहे की शासनात काय त्रुटी आहेत आणि त्या शासनाच्या त्रुटी सुधारण्याचं काम ह्या पंचायत समितीच्या सदस्य होऊन नक्की करतील, ही आमची त्याच्यातून अपेक्षा असेल। आज डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण जे की महागावचे सुपुत्र आहेत,
त्यांनी खऱ्या अर्थाने सहकाराची मुहूर्तमेढ ही महागाव आणि परिसरामध्ये रोवली. त्यानंतर आपण पाहतोय शैक्षणिक क्षेत्राचा पाया त्यांनी त्या महागावामध्ये रोवला. त्यानंतर आरोग्य सेवेचा पाया त्यांनी त्या महागाव परिसरामध्ये उभा केला आणि आता आपण पाहतोय ते लावलेलं छोटंसं वृक्ष हे आता मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. याशिवाय त्यांच्या ज्या 2 सुना आहेत ह्या त्यानंतर मुलं आहेत हे आरोग्य सेवेत आहेत आणि आता त्यांची एक आधी सून म्हणजे डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. आरोग्य सेवा करत असताना अनेक सामाजिक विधायक उपक्रम हे त्यांच्या हातून होत असतात. गडिंग्लज तालुका स्त्रीरोग संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत. या ना त्या माध्यमातून त्यांचं सामाजिक काम हे सातत्यानं गडिंग्लजकर पाहत आलेले आहेत आणि आता आपण पाहतोय पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सामाजिक सेवा आपली वाढवण्याच्या उद्देशाने किंवा समाज हित जोपासण्याच्या उद्देशाने त्यांनी हा फॉर्म दाखल केलेला आहे. तेव्हा गडिंग्लज तालुक्याचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांची उमेदवारी ही महत्वाची मानली जात असून त्यांनी आज हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.